येतो माठ्या हे सांगत असताना नॅचरली या अंमलदार अधिकारी या सगळे स्टार्ट करतात त्यांचं मोहसिन पिच सर वाहनाची ती बत्तीवरची लाईट सुरू करते होईल हाँ उसका वीडियो निकाल ऐसा सर काय सांगणार फॉरेन्सिक वाहन आपल्याकडे दाखल झालेली आहे जिल्ह्यामध्ये किती वाहन आहेत आणि किती वाहन येणार आहे आणि आपल्याला याचा फायदा काय होणार आहे? गोंदिया पोलीस दलामध्ये आज दुसऱ्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं आगमन झालेलं आहे. एक व्हॅन आपण पूर्ण जिल्ह्यासाठी अगोदरपर्यंत वापरत होतो गोंदियाला, आता दुसरी व्हॅन आपल्याला देवरी येथे उपलब्ध झालेली आहे. तर या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा फायदा असा होईल की आपल्याला घटनास्थळापर्यंत फॉरेन्सिक एक्सपर्ट त्वरितपणे आपल्याला त्यांना पाचारण करता येईल. या व्हॅनमध्ये सर्व अत्याधुनिक स्तरातील जे काही यंत्रसामग्री आहे ती आहे. त्यासोबत या व्हॅनमध्ये फॉरेन्सिक एक्सपर्ट देखील असणार आहेत. त्यांच्यामध्ये असिस्टंट केमिकल ॲनालायझर, सायंटिफिक असिस्टंट आणि लॅब अटेंडंट असणार. म्हणजे आपल्याला घटनास्थळ पंचनामा तसेच जप्ती करत असताना घटनास्थळावर आपल्याला फॉरेन्सिक एक्सपर्टच्या मदतीने आपल्याला ते जे काही आपण एव्हिडन्स आपण कलेक्ट करू याची न्यायव्यवस्थेमध्ये ग्राह्यता ही जास्त प्रमाणात असते, मोठ्या प्रमाणात असते. तर याची जी चेन ऑफ कस्टडी आपल्याला मेंटेन करण्यासाठी तसेच न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला या व्हॅनचा नक्कीच आपल्याला दुर्गमातल्या दुर्गम भागामध्ये घटनास्थळापर्यंत जाऊन कार्यवाही करण्यासाठी नक्कीच फायदा होईल. आपली हे व्हॅन किती तालुक्यासाठी आली आहे सर? आता आपल्याला ही जी व्हॅन आलेली आहे ही देवरी उपविभागासाठी आलेली आहे. साधारणतः इतर विभागांसाठी देखील मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन लवकरच उपलब्ध होईल. तरी देखील आम्ही एकत्रितरित्या आवश्यकतेनुसार, घटनेच्या गांभीर्यानुसार, गुन्ह्याच्या गांभीर्यानुसार फॉरेन्सिक व्हॅनची उपलब्धता तपासून घेतो आहोत. नागरिकांना याचा फायदा काय? नागरिकांना आपण केलेल्या फिर्यादीमध्ये, आपण केलेल्या तक्रार अर्जामध्ये जे काही तपासादरम्यानचे लॅक्यून असतात त्यामुळे जे कन्व्हिक्शन होण्यापासून राहून जातात, ॲक्विटल होतात केसेस, तर या व्हॅनच्या उपयोगामुळे जास्तीत जास्त सेशन कमिट केसेस ज्या असतात गंभीर गुन्ह्यांच्या, त्यामध्ये आपल्याला कन्व्हिक्शन मिळण्यासाठी नक्कीच उपयोग होईल.